माझा लिंकअप आला तर 100% राजीनामा देणार. मला टार्गेट काय म्हणून मी तसा एवढाही मोठा नाही. माझ्यासोबत नरहरी झिरवळ आहेत, ते त्यांच्याशी चर्चा करूया. सर, आपण राज्याचे मंत्री आहे, ज्या पद्धतीच्या घडामोडी झालेल्या आहेत, तुमच्या कार्यालयात घडामोडी झालेल्या आहेत, काय माहिती आहे तुमच्याकडे सध्याची? सध्या माझ्याकडे जी माहिती आहे का काल जो आमच्या मंत्रालयातल्या क्लर्कवर जो काही ट्रॅप झाला तो तसा अतिशय चुकीच्या पद्धतीनं त्याने तो प्रकार केला, म्हणून त्याला त्याची सजा भोगावी लागली. त्याच्यामुळं त्याच्यासाठी त्याची लिंक वगैरे सांगितली जाते. अनेक ठिकाणून बातम्या येतात का बाबा त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. माझ्याशी त्याची लिंक जोडली गेली तर मी राजीनामा देईल. नाही, तुम्ही राजीनामा द्याल, पण आता सध्या तुमचं कार्यालय बंद आहे ना? कार्यालय बंद नाही आहे, कार्यालय सुरू आहे. मी माहिती घेऊन परत स्पष्टता देईल आपल्याला, पण कार्यालय सुरू आहे. पण ज्या पद्धतीनं मला टार्गेट काय म्हणून मी तसा एवढाही मोठा नाही का बाबा मला कोणी टार्गेट करेल. आणि तुम्ही उपसभापती होते, उपाध्यक्ष होते, होतो, त्यानंतर पण मंत्री त्यावेळेचा- मोठे आहात सर तुम्ही. त्यावेळेचं सुद्धा माझं जे काही सगळ्यांना बरोबर घेऊन सगळं कामकाज पुढं नेणं ह्याच्यात कधीच पर्सनॅलिटी केलेली नाही. त्याच्यामुळे माझा कधीच कोणाशी असा दुरावा नाही. तुमच्यासोबत मी आता गेल्यानंतर चर्चा करणार आहे. मुख्यमंत्री चर्चा करणार तर. आहात. पण सर, ज्या पद्धतीनं रुपाली ठोंबरे असो, अमोल मिटकरी असो, यांनी ज्या पद्धतीनं सुनेत्रा पवार असो आणि अजित पवारांच्या संदर्भातला जो अपघात झाला त्या संदर्भात अनेक प्रश्न मांडले, त्यामुळे पक्ष करणे आणि काही लोक त्यांना टार्गेट केले जात आहे. तसं तुम्हाला टार्गेट केलं का? नाही, मला तर कुठं कोणीच टार्गेट करणार नाही, कारण मी चुकीचं कुठं वक्तव्य केलं नाही. ते जे करतात त्यांनी काही चुकीचं वक्तव्य केलेलं नाही. त्याच्यामुळे मला टार्गेट होण्याचं किंवा करण्याचा काही प्रश्न येत नाही. आणि सर, ज्या पद्धतीनं जर बघितलं, आता ज्या निवडणुका झाल्या जिल्हा परिषदच्या असो, त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हावरती अनेक उमेदवार लढलेले आहेत. आणि ते उमेदवार एक तर तुतारीचे होते, त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर लढले. त्यांच्या भवितव्याचा प्रश्न कसा होईल, त्याचा निकाल कसा लागेल? कारण की हा आता जे एकत्रीकरणाचा मुद्दा चर्चेला होता. लोकल ज्याला जे योग्य वाटलं त्या पद्धतीनं कोणी तुतारी बरोबर गेलं, कोणी तुतारीचे राष्ट्रवादी बरोबर आले. हे लोकल सिच्युएशन ज्याला मान्य होती त्या पद्धतीने त्यांनी केलं आहे. सर, एक शेवटचा प्रश्न करतो. तुम्ही मुंबईला केव्हा निघणार आहात, आणि जर तुमचा लिंकअप आला तर राजीनामा देणार का? माझा लिंकअप आला तर 100% राजीनामा देणार. धन्यवाद. हे होते नरहरी झिरवळ यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जर माझा काही संलग्न संबंध लिंक जरी आली तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईल. ज्या पद्धतीनं लाच प्रकरणामध्ये त्यांच्या एका अधीनस्थ कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट गौतमसह प्रशांत रामदास, न्यूज 18 मराठी.